आईस्क्रीममध्ये तर आपल्याला नेहमीच नवीन नवीन फ्लेवर चाखायला मिळत असतात, परंतु आता नाशिकमध्ये पहिल्यांदा 36 प्रकारच्या श्रीखंडाची चव आपल्याला चाखायला मिळणार आहे. नाशिक मधल्या कॉलेज रोड परिसरात द श्रीखंड स्टुडिओ यांनी पहिल्यांदाच श्रीखंडांमध्ये वेगवेगळे फ्लेवर तयार केले आहे. विशेष म्हणजे हे श्रीखंड पारंपरिक पद्धतीने बनवले जात असते. या आगळ्या वेगळ्या व्यवसायाची कल्पना दुकानचालक मनोज बापटे यांना कशी सुचली हे लोकल18 सोबत बोलताना त्यांनी सांगितले. बघूयात ते काय म्हणतात. श्रीखंडाचा व्यवसायात येण्याचं जे कारण होतं आम्हाला, साधारण डिसेंबर 2019 साली आपण टीव्हीवर ऐकलं असेल की बरेच चर्चा चालू होती की आपण जे स्वस्तवाला आईस्क्रीम खातोय हे ऍक्च्युअली फ्रोझन डेझर्ट खातोय. फ्रोझन डेझर्ट म्हणजे त्यावेळेस मराठी भाषेत त्याला लोक काय पण म्हणायचे की चरबी अमुक धमुक, ते नाही येत असं पण म्हणायचे. तसे आम्ही शाकाहारी माणसं आहे, आम्हाला असं वाटलं यार आपण काय खातोय, मग काय केलं पाहिजे, लोकांना चांगलं खाऊ घालणे. त्यानुसार भाऊ आणि मी एक दिवस असा विचार केला की यार आपण आता काय केलं पाहिजे, असं काहीतरी फूड मध्ये करायचं तर आपण काय करूया. म्हटलं चला यार आपण काहीतरी आणखी एक वेगळं करू. मग त्यामध्ये एक असा विषय झाला की चर्चा चालू आहे आता आईस्क्रीमची, मग आपण आईस्क्रीमला पूरक काय करू शकतो. मग आमच्या डोक्यात सगळ्यात पहिलं आलं श्रीखंड. पण मग विचार केला यार श्रीखंडात तर खूप अवघड आहे, कारण फार काही स्कोप नाही त्यामध्ये. पण त्यावेळेस आमच्या असं डोक्यात कल्पना आली की यार आपण यामध्येच आईस्क्रीम सारखे फ्लेवर आणले तर. आम्हाला फक्त हे नव्हतं करायचं, मार्केटला जे श्रीखंड मिळतं त्या श्रीखंडासारखं आपल्याला श्रीखंड बनवायचं नाही. आपल्याला श्रीखंड आपल्या पद्धतीत बनवायचं आहे की जे काहीतरी वेगळं असेल, युनिक असेल. तो होता होता आम्हाला बरेच दिवस गेले. त्यानंतर आम्हाला एक कॉन्फिडन्स आला की नाही यार आपल्याला जे टेस्ट हवी होती ती आता बऱ्यापैकी आपण मॅच केली त्याला. नंतर आमचं एकच काम होतं, यामध्ये फ्लेवर ऍड करायचा होता. फ्लेवर ऍड करताना आपण काय नाही करायचं तर आपल्याला इसेन्स नाही वापरायचा, आपल्याला कलर नाही वापरायचा. मार्च 2021 ला इथं हे शॉप जे आहे आता मी जिथं उभा आहे, आम्ही असं ठरवलं की आता ठीक आहे आपण आता सामोरं जाऊ मार्केटला, आपण कसं काय बनवलंय आपण बघूया. तर खरी म्हटलं तुमचं इंटेरियरचं सगळं प्लॅन आला, सगळं मटेरियल आलं, मिस्त्री आला की एकदम अचानक असं क्लिक झालं की यार श्रीखंड शेवटचं कधी आणलंय, कधी खाल्लंय. भावाला विचारलं, तो म्हटलं मी मागच्या पाडव्याला आणलं होतं, म्हणजे 11 महिने झाले म्हटलं त्या गोष्टीला. माझं पण सेम होतं की मी त्याच वेळेस आणलंय. तर आम्ही थोडं स्तब्ध झालो यार, म्हटलं काय करायचं, इतकं मोठं रेंट आहे. तर मी एक दिवसाचा वेळ घेतला मिस्त्रीकडनं, एक पॉज घेतला आणि नंतर आम्ही ठरवलं यार बघा देखा जायगा. अशा पद्धतीत आम्ही हे दुकान चालू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आमचं 12 एप्रिलला दुकान चालू झालं. 13 एप्रिलचा पाडवा होता. 14 एप्रिलला परत लॉकडाऊन लागलं सेकंड फेज मधलं. बस मात्र आम्ही एकदम हतबल होतो यार आता करायचं काय. आपल्याकडं जवळजवळ 500 किलो माल तयार आहे, करणार काय. मग आम्ही एक शक्कल लढवली. जसं थोडंसं लॉकडाऊन शिथिल झालं, काही तास सूट मिळायची, मग आम्ही काय केलं एक ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आमचं श्रीखंडचं एक लिंक बनवली. आणि आम्ही आता गावी जर चाललो असेल, आता माझ्या गावी जाणार असेल तर मी आमच्या मित्र कंपनींना, गावातील लोकांना लिंक पाठवायचो, तुम्हाला मी 20% डिस्काउंट देईल आणि तुम्ही श्रीखंड घ्या मागं. असं करत करत आम्ही 3 महिने तसं काढले. पुढेच असा होता की आपण जे पाडव्याचे जे 1.5-2 दिवस आपण जो काही बिझनेस केला त्यामध्ये आपल्याला खूप मोठा रिस्पॉन्स मिळाला, खूप छान रिस्पॉन्स मिळाला. आपण म्हटलं चला काही हरकत नाही, आपली सुरुवात चांगली झाली, आपण आता थोडंसं इथं वेट अँड वॉच करू. तर लॉकडाऊन जेव्हा पूर्णपणे शिथिल झालं, आम्ही आलो, दुकानचा परत रेग्युलर चालू झाला. तर एक 7-8 महिने लागले की कुठंतरी आम्ही जे भाडं भरतोय किंवा जे काही आमचा खर्च आहे तो निघायला आम्हाला 7-8 महिने नक्कीच लागले. चालू झाल्यानंतर काही दिवसात आम्हाला एक ऑफर आली आणखी फ्रँचायझीसाठी. आम्ही एवढं प्रिपेअर नव्हतो, पण तरी विचार केला की ठीक आहे आपण करूयात म्हटलं. आम्ही केली. त्यानंतर ते पण चांगलं चालायला लागलं. आम्ही त्यावेळेस हिंमत केली. आणखी एक पुण्यामध्ये आणि एक छत्रपती संभाजीनगरला असे आम्ही 4 आउटलेट सुरू केले. त्यानंतर मात्र एक मोठा पॉज झाला आमचा. 2 वर्ष आम्हाला कुठलंही नवीन आउटलेट मिळालं नाही. त्यावेळेस आम्ही काय विचार करायचो की ठीक आहे आपलं स्वतःच असताना आपल्याला 1 वर्ष 1.5 वर्ष लागलं प्रॉफिट मध्ये येण्यासाठी, तर येऊ देत थोडं प्रॉफिट मध्ये. मग आमचे आउटलेटची संख्या वाढायला लागली. बघता मागच्या 6 महिन्यात किंवा 4 आउटलेटचं आम्ही डायरेक्ट 15 आउटलेट पर्यंत आता आम्ही पोहोचलोय. उद्देश सोपा होता, छान होता, लोकांना काहीतरी चांगलं खाऊ घालायचं. स्वार्थ होता, परमार्थ पण होता. त्यांना आपल्याला श्रीखंडासाठी चांगला रिस्पॉन्स आहे, चांगल्या दूर दूरून इन्क्वायरीज पण येत आहे आपल्याला की आपल्या फ्रँचायझीसाठी लोक उत्सुक पण आहेत. असं हे सगळं आमचं श्रीखंडाचं स्ट्रगल आहे किंवा श्रीखंडाचा आमचा हा प्रवास आहे. आपल्याकडं 36 फ्लेवरचं श्रीखंड आहे. जसं मी तुम्हाला मगाशी म्हणालो, आपण 32 ने सुरुवात केली होती.
आता आपल्याकडे 36 फ्लेवरचे श्रीखंड आहे. आता आपलं सगळ्यात जास्त आमचं बेस्ट सेलर आपण म्हणू तर अमेरिकन नट्स. फ्रूट मध्ये जर म्हणाल तर मँगो आपलं जे पारंपरिक आहे. आपलं जे मेन ब्रांच आहे पारिजात नगरला आहे, महात्मा नगर एरिया, साची होंडाच्या समोर.